कधी कधी आयुष्यातला एक छोटासा निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. 99% ठरलं होतं अजितदादा गाडीने बारामतीला जाणार. बॅग्स गाडीतून ठेवून झाल्या होत्या, सगळं तयार होतं. पण शेवटच्या रात्री काहीतरी बदललं आणि दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राने आपला एक मोठा नेता गमावला. महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेता मुख्यमंत्री अजित पवार. त्यांच्या विमान अपघाताच्या बातमीने संपूर्ण राज्य हादरलं. पण प्रश्न अजूनही कायम आहे. जर 99% प्रवास गाडीने ठरला होता तर अचानक विमानाने का गेले? याचं उत्तर दिलं आहे त्यांच्या अनेक वर्षाच्या जवळच्या सहकार्याने, ड्रायव्हर शामराव मनवे यांनी. ते सांगतात, सकाळी 10 वाजता बारामतीत सभा ठरल्या होत्या. म्हणून ठरलं होतं रस्त्याने पुणे आणि मग बारामती. गाडीत बॅग सुद्धा ठेवून झाल्या होत्या. म्हणजे जवळपास निश्चित होतं प्रवास कारनेच होणार. पण त्या रात्री कॅबिनेटची बैठक उशिरा संपली. वेळ कमी होता, शेड्यूल टाईट होतं आणि शेवटच्या क्षणी निर्णय बदलला. उद्या आपण थेट विमानाने बारामतीला जाऊ असं दादांनी सांगितलं. ड्रायव्हरला त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, तू गाडी घेऊन पुण्याला ये, मी बारामतीहून पुण्याला येतो. कदाचित तोच निर्णय त्यांच्या आयुष्यातला शेवटचा ठरला. शामराव मनवे अजितदादांबद्दल म्हणतात, दादा वेळेचे फार पक्के होते. शिस्त त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची होती. लोकांना ते कडक वाटायचे, पण मनाने ते खूप मोठे होते. सामान्य माणूस असो किंवा कर्मचारी, ते सगळ्यांना मदत करायचे. कोरोनाच्या काळात सुद्धा बंगल्यावर येणाऱ्यांची काळजी घ्यायला सांगायचे. आज दादा नाहीत हे मान्य करणं अनेकांसाठी अजूनही कठीण आहे. विमान लँडिंग करताना झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांसह इतरांचा मृत्यू झाला आणि एक क्षणात सगळं संपलं.